मगाशी बोलल्यानुसार जावा किती साली आले? फाउंडर कोण आहे? आता ना थोडी स्टोरी घेऊया, ठीक आहे? हे ना आता मला सांगा, ही एक प्रोग्रामिंग एक लँग्वेज आहे असं बोलूया, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. थोडं विचार करा, जावा जेव्हा आलं तेव्हा काहीतरी विचार करून जावा बनवलं गेलं असेल की ही प्रोग्रामिंग लँग्वेज. बाकीच्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज होत्या ना, सी होती, CPP होती, पायथन होती, फेमस होते आणि त्या तिन्ही पण. तरी पण जावा आलं आणि जावा त्यांच्या मागून येऊन जास्त फेमस झालं. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हिस्ट्री सर्च करा. जावा आहे ना सगळ्यात जास्त वापरायला लागले लोक नंतर, कारण की ना जावाचे फीचर्सच असे होते. हे फीचर्स आपण हळूहळू पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघूया. पण एक लक्षात ठेवा, ही जावा आली पण ह्याची सुरुवात तर कुठनं तरी झाली असेल ना, ह्याची काहीतरी हिस्ट्री असेल. हिस्ट्रीमधल्या दोन गोष्टी तर आपल्याला कळल्या. काय गोष्टी कळाल्या सांगा? किती साली आल्या? 1995. फाउंडर कोण होता? पण हा एकटा नव्हता रे, याच्याबरोबर अजून 6-7 लोकांची टीम होती ज्यांनी मिळून काय बनवलं? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज बनवलं. आता भारी गोष्ट नीट ऐका, जावाचं आधीचं नाव जावा नव्हतं. क्या बात कर रहे हैं? जावाचं आधीचं नाव जावा नव्हतं. बरं तुम्ही पाहिलं पण असेल ना, जावा हे नाव कुठनं आले? बरं जावाचं बुक वगैरे बघितलं असेल किंवा जावाचा लोगो बघितला असेल. जावाच्या लोगोमध्ये काहीतरी चित्र आहे, टी की कॉफी? काही लोक बोलतील सर कप तर टीचाच वाटत होता. तर आहे ना तो कॉफीचा मग आहे. मग म्हणजे आपला आंघोळीवाला नाही, हां ते कॉफी मगच बोलतात त्याला. आपल्या इकडे कप अशी म्हणतात, ठीक आहे? मला सांगा, हे कॉफीचं सिम्बॉल होतं, ते कॉफी गरम असं वाफळलेली कॉफी दिसते. म्हणजे कप फक्त नाही दिसत, तो ते असं कप आहे आणि ते असं वाफ आलेलं दिसतं, असं बघितलं असेल सिम्बॉल. मग हे जावाचं चित्र आहे. पण खरं सांगतोय, जावाचं आधीचं नाव जावा नव्हतं. जावाचं आधीचं नाव होतं ओक. ओक नाव होतं याचं. तुम्ही ना ओक ओक आठवतंय? सांगा, हे जावाचं आधीचं नाव होतं की नाही? किती साली आलं बोला एकदा? फाउंडर कोण आहे? फाउंडर कोण आहे? जेम्स गोस्लिंग अँड टीम. पण जेम्स गोस्लिंग लक्षात ठेवलं तरी चालेल. 1995ला आलं. नीट लक्ष द्या. पहिलं व्हर्जन 96च्या सिनारिओमध्ये काढलंय त्यांनी.